महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना सळो की पळो करून सोडणारी धनाजी संताजीची जोडी माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी ग्रामस्थांच्या मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता भेटीला येऊन ईव्हीएम मशीनबद्दल गैरसमज असणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पोलखोल जत विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांची तोफ मार्कडवाडी गावामध्ये कडाडणार आहे। महायुतीचे अधिकृत उमेदवार, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी मार्कडवाडी गावचे ग्रामदैवत श्री क्षेत्र वशा मारुती मंदिर परिसर सुशोभित करून पर्यटन स्थळ बनवलेले आहे। मार्कडवाडी गावातील अनेक प्रलंबित विकास कामे केलेली असल्याने भाजपचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांना मतदारांनी मतदान केलेले आहे। विशेष करून लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाला मतदान करून भविष्यामध्ये असेच काम करावे असा एक प्रकारे आशीर्वाद दिलाय। तालुक्यातील आणि मार्कडवाडी गावातील मताधिक्य घटल्याने महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएम घोटाळा आहे असा कांगावा करून मार्कडवाडी गावातील नागरिकांना काही ग्रामस्थांना हाताशी धरून धुडगूस सुरू आहे। देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्यासह महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि सेवानिवृत्त अधिकारी यांची मांदियाळी सुरू झाली आहे। राजकारणात मतदारांनी नाकारलेला आहे, परंतु ईव्हीएम मशीन घोटाळा आहे असं सूर लावलेला आहे। महायुतीचे लढवय्या शिलेदार आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत मार्कडवाडी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, जनसत्ता मराठी न्यूज, मार्कडवाडी।